माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथून बोलत आहे। इथे विद्यानगरचे जे रहिवासी आहेत त्यांची येण्या जाण्याची पायवाट ही बंद केलेली आहे। तर ती पायवाट मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। कुणाच्या जागेवर अतिक्रमण किंवा कुणाच्या घरातून रस्ता या लोकांना नको आहे। आपण सर्वजण बघू शकता, या वयस्कर आजी आहेत। त्याच्यानंतर माझी आई वय वर्ष 95 आहे। तर तिला जायला यायला त्रास होत आहे। आई, तुला काय पाहिजे आहे ते इथं सांगायचंय। हां, बोल। आम्हाला काय नको, पायवाट दिली तरी बस आहे। आम्हाला जास्त काही अपेक्षा नाही। तुम्ही सगळेजण एकदम बोला, काय पाहिजे? पायवाट। आम्हाला पायवाट पाहिजे। येण्या जाण्यासाठी पायवाटी रस्ता पाहिजे। हां, तू बोल। तू पण बोल ग बाई। आम्हाला जाण्यासाठी पायवाट रस्ता पाहिजे। पायवाट तरी पाहिजे। तुम्ही कोणाच्या जागेवर अतिक्रमण करताय का? नाही नाही, बेकायदेशीर काही करत आहात का? नाही। हा, तुम्हाला फक्त तुमचा अधिकार हवा आहे ना? हा, मग माणसं आजारी पडली, एवढ्या वयाची माणसं आजारी पडली, त्यांना चालत जाऊन औषधं आणायची असतील तर ते कुठून आणतील औषधं? तर यासाठी हे सगळं चालू आहे। तर पायवाट मिळावी हे मी टॅग करते आहे। माननीय नगर अध्यक्ष माळेगाव नगरपंचायत हे जे आहे विद्यानगर 675/5 या ठिकाणी हे झालेलं आहे। कुणाच्याही हक्कावर गदा आणण्याचा आमचा काहीही संबंध नाही। टॅग करते सिटी सर्व्हिस ऑफिसर नगर रचना अधिकारी श्री अजितदादा पवार, जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुप्रिया सुळेताई ज्या खासदार आहेत, ज्या छोट्या छोट्या लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये माहीर आहेत, तर तिथनं पायवाट करावी ही अशी नम्र विनंती आहे। बाकीच्या कुणाचाही हक्क मारणे किंवा कुणाच्याही लोकांशी भांडणे हा इथल्या कुठल्याच रहिवाशांचा हा उद्देश नाहीये। या आजी ज्या बसलेल्या आहेत त्या 90च्या पुढे आहेत, त्यांना चालायला येत नाहीये। तर या सगळ्यांचा विचार करून इथं पायवाट करते आम्ही। पायवाटी करता जागा द्यावी। एक प्रत याचा एक व्हिडिओ पोलीस स्टेशन माळेगाव फॅक्टरी, ग्रामपंचायत माळेगाव फॅक्टरी, नगर रचनाकार माळेगाव बुद्रुक, सॉरी माळेगाव फॅक्टरी नाही, माळेगाव बुद्रुक यांच्याकडे आम्ही रवाना करत आहेत। आपण आम्हाला शांतपणे ऐकून घेतलेत त्याबद्दल धन्यवाद।